नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण मस्त थंडगार पित्तनाशक पाचक सोलकढी कसे करतात ते पाहणार आहोत। यामध्ये आपण कोकम आगळ वगैरे याचा वापर केलेला नाही। कोकम भिजत घालून त्यापासून आपण हे सोलकढी तयार केलेलं आहे। सोलकढी करण्यासाठी मी कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, लसूण आणि अगदी हॉटेलसारखे कलर येण्यासाठी मी एक अर्धा बीट थोडंसं चिरून घेतलेलं आहे आणि हे ओला नारळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे नारळाचं पाणी आहे। आपण आगळ वगैरे काही वापरणार नाही, फक्त कोकम वापरून मी हे करणार आहे। त्यासाठी मी कोकम भिजत ठेवलेला आहे। आता हे सर्व साहित्य मी मिक्सरला घालून बारीक करून घेते। सोलकढी करण्यासाठी आपण खोबरं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, थोडासा बिटाचा तुकडा सर्व ह्यामध्ये घातलेला आहे। आता ह्यामध्ये हे नारळाचं पाणी अर्धी वाटी आहे ते यामध्ये घालते आणि तसंच कोकम थोडंसं घालणार आहे आपण आणि हे आपण ह्याचं कोकम काढून हे भिजत ठेवलेलं आहे, ह्याचं कोळ काढून ते पाणी पण मी यामध्ये घालणार आहे थोडंसं। आणि हे सर्व आता मी यामध्ये आता 1 चमचा जिरं घालते आणि हे सर्व मी मिक्सरला बारीक वाटून घेते। आपण मिक्सरला सर्व बारीक करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये पाणी घालून मी हे गाळून घेते। मस्त सोलकढी तयार झालेला आहे। पाचक पित्तनाशक अतिशय आरोग्यदायी अशी ही सोलकढी तयार झालेली आहे। आता मी हे फ्रीजमध्ये ठेवते, त्यानंतर आपण सर्व करायला घेऊयात। सोलकढी आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं, त्या साहित्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी गाळून घेतलं। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। थंडगार सोलकढी तयार झालेला आहे। त्यामध्ये आपण मीठ घातलं नव्हतं, चवीपुरतं मीठ यामध्ये घालणार आहे मी। मीठ घालून सर्व मिक्स करून घेते आणि हे आता मी एका ग्लासमध्ये सर्व करते। थंडगार सोलकढी तयार झालेलं आहे, ते मी एका ग्लासमध्ये काढून घेतलेलं आहे। असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।